नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रुपाली जंगलेस किचनमध्ये। तर मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओ। तुम्ही कधी चक्कीची भाजी खाल्ली आहे का? अनेकांना वाटतं की हे फळ फक्त पूजेसाठी असतं, तर मी आज तुम्हाला त्याची भाजी बनवून दाखवणार आहे। गावाकडील अस्सल चव व बनवायलाही एकदम सोपी अशी ही रेसिपी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। माझा हा लॉंग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व नंतर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तर बघा मैत्रिणींनो, ही आहे चक्की। तर मी ही बाजारातून आणली होती, त्यामुळे मी ही कट करून आणली होती, कापून आणली होती। तर याची आपण आज भाजी बनवूया। सर्वप्रथम चक्की कट करून घेतली आहे आणि नंतर मी शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर आणि थोडासा आपण त्यात भाजी शिजत आल्याच्या नंतर गूळ टाकूया, कारण ह्या गुळामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। आणि मी आता जास्त मसाल्यामध्ये भाजी करत नाही, कारण एखाद्या वेळेस आता मसाले खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो आणि त्यानंतर थोडंसं असं मिरची लसण मधले पण पदार्थ खाऊ वाटतात ना, त्यामुळे मी ही एकदम सोपी आणि साधी, एकदम चवीला उत्कृष्ट चविष्ट लागणारी भाजी बनवते। तर कुठे याला दुधी भोपळा म्हणतात, कोणी याला लाल भोपळा म्हणतात, तर आमच्याकडे याला चक्की म्हणतात। तर तुम्ही ही भाजी नक्कीच बनवून बघा। तर आपण पहिले हे हिरवी मिरची, लसण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ। मुसळीने ठसा ठेचून घ्यायचं। बघा, आपण असं ही पेस्ट अशी बारीक करून घेतलेली आहे। तर आता आपण सर्वप्रथम मोहरी टाकून घेऊ, नंतर आपण जिरे, हिरवी मिरची, लसण जी बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ती चांगली परतून घ्यायची। हळद पावडर, आता आपण जी कट करून घेतलेली भाजी आहे चक्कीची ती टाकायची। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यात थोडंसं आता पाणी ॲड करूया, जेणेकरून भाजी खूप छान शिजते आणि चवीलाही खूप रुचकर लागते। झाकण ठेवायचं, वाफेमध्ये छान प्रकारे होऊ द्यायचं। वाफेमध्ये झाल्याच्या नंतर ही भाजी खूप छान शिजते आणि खूप छान लागते नंतर। तर मग आता आपण गूळ टाकून घेऊया आणि जो शेंगदाण्याचा कूट आपण बारीक केलेला आहे तो देखील टाकून घेऊया। ट्राय करून बघते आता।
खूपच छान.